मुंबईत भाजप आणि शिवसेनेनं युती पक्की केली आहे। ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी त्यांनी व्यूहरचनाही आखली आहे। मात्र राज्याच्या उपराजधानीत दोन्ही पक्षांमध्ये केवळ चर्चा सुरू आहे। उमेदवारी अर्ज भरायला उद्या शेवटचा दिवस आहे, तरीही ठोस निर्णय होत नाहीये। राज्याच्या आर्थिक राजधानीला काबीज करण्याच्या इराद्यानं भाजप आणि शिवसेनेनं युती जाहीर केली, पण राज्याच्या उपराजधानीत मात्र दोन्ही पक्षांमध्ये केवळ चर्चेच्या फेऱ्या होत आहेत। ठोस निर्णय काही होत नाहीये। उद्या उमेदवारी अर्ज दाखल करायचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे युती होत का नाही, सगळं आलबेल असेल तर जाहीर का केलं जात नाही, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत। खरं तर नागपुरामध्ये भाजपची ताकद जास्त आहे, त्यामुळे भाजपनं ताठर भूमिका घेतल्यानं शिवसेना सुद्धा ताणून धरत असल्याची चर्चा आहे। पण या चर्चा नाकारत शिवसेना आणि भाजप युती होणार आहे, असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलंय। काल आमचे सर्व उमेदवाराचे तिकीट फायनल करण्याकरता माननीय देवेंद्रजी, माननीय नितीनजी आणि आमचे सर्व आमदार, पार्लमेंटरी बोर्ड आमचं त्या ठिकाणी आम्ही बसलो होतो। 6 तासाच्या बैठकीमध्ये नागपूरच्या सर्व सीटवर चर्चा झाली आहे आणि मला वाटतं आज यादी किंवा उद्या यादी येईल। नागपूर महायुती होणार आहे, शिवसेना भाजप युती होणार आहे, राष्ट्रवादीची चर्चा सुरू आहे। आम्ही कमजोर नाहीत इतकं लक्षात घ्या असा इशारा देत एकनाथ शिंदे अंतिम निर्णय घेतील, असं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय। मग नसेल तर त्या टायमाला तर एकनाथ शिंदे साहेब निर्णय घेतील। असंही होणार नाही की आम्ही एकदम कमजोर आहोत किंवा काय आहोत, अशा प्रकारचा भाग नाहीये। ज्या ठिकाणी लढायची ताकद आहे त्या ठिकाणी आम्ही लढणार। नागपूरमध्ये जेवढी ताकद आहे तेवढ्या जागा भाजपनं दिल्या असतील, त्यामुळे शिरसाटांच्या बोलण्याला अर्थ नाही असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवेंनी टोला लगावलाय। तुम्ही जेवढ्या जागा द्याल तेवढी भारतीय जनता पार्टी घ्यायची। आता ह्या लोकांना भारतीय जनता पार्टी जेवढे देतील तेवढं घेण्याची वेळ आलेली, एवढं मी निश्चित सांगेल। शिरसाट काही जरी बोलत असले तरी भारतीय जनता पार्टी सांगतील तेवढ्याच जागा त्यांना मिळतील, त्यांच्या म्हणण्याला कोणताही अर्थ राहणार नाही। भारतीय जनता पार्टी त्याच भूमिकेत, खाजगीरित्या काही जणांशी माझं बोलणं झालं त्याच्यातून दिसतंय। काहीही असो, नागपुरात भव्या एकत्रित निवडणुकीला सामोरी जाते अशी चर्चा आहे। अद्याप जागा वाटपावर मात्र शिवसेना आणि भाजपचं घोडं अडलंय, त्यामुळे आगामी काळात याचा फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे मुंबईत दाखवलेली सामंजस्याची भूमिका नागपूरमध्ये का दिसत नाही, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे। अमर काणे, झी 24 तास, नागपूर।